हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये मी प्रिव्हियस इयर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. क्लास 12th फिजिक्ससाठी चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स फॉर महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. स्टुडंट्स, मी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये फेब्रुवारी 20 ऑनवर्ड्स जे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर केले आहेत, कारण आपला सिलेबस पॅटर्न बदलल्यानंतर ते क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन पेपर मी इथे कव्हर केले आहेत. यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स रिटन ओव्हर हियर. यात 1 मार्कसाठी स्टेट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जुलै 22 ला विचारला होता. 2 मार्काला परत हाच प्रश्न विचारलाय, पण थोडा वेगळ्या पद्धतीने. स्टेट अँड प्रूव्ह द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम फेब्रुवारी 23 ला. बघा, इथे फक्त प्रिन्सिपल प्रूव्ह करायला सांगितलं, त्यामुळे अजून एक मार्क ऍड झाला. हा या 2 क्वेश्चन मधला डिफरन्स आहे. अजून एक विचारलं होतं, डिफाईन मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रोटेटिंग रिजिड बॉडी, स्टेट इट्स एसआय युनिट अँड डायमेन्शन. हे फेब्रुवारी 22 ला विचारलंय. 3 किंवा 4 मार्काचे प्रश्न पण या चॅप्टर मधून विचारले गेलेले आहेत. ते आपण आता बघूया कोणते कोणते आहेत ते. स्टेट अँड प्रूव्ह द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस इन रोटेशनल मोशन फेब्रुवारी 20. सेकंड, derive an expression for kinetic energy of a body rotating with uniform angular speed, March 22 ला विचारलाय. सेम क्वेश्चन बट डिफरंट वर्डिंग. और derive an expression for kinetic energy of a rotating body, जुलै 22. दोन्ही क्वेश्चन सेम आहेत. इथे फक्त ऍडिशनल वर्डिंग आहे विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड. थर्ड वन, derive an expression for linear velocity at lowest position, midway position, topmost position for a particle revolving in a vertical circle if it has to just complete circular motion without a string slacking at the top. हा फेब्रुवारी 23 ला विचारलाय. हा 4 मार्क क्वेश्चन आहेत आणि आधीचे जे होते ते 3 मार्काचे होते. स्टेट अँड प्रूव्ह द थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, जुलै 23. तर हा पण एक 4 मार्क क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की कुठल्या टाईपचे प्रश्न विचारले जातात. या व्हिडिओचा पर्पज इज जस्ट टू अंडरस्टँड विच टाईप ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड टू यू. या इथे मी न्यूमरिकल्स कव्हर केलेले नाहीत किंवा मल्टिपल चॉईस सुद्धा याच्यामध्ये मी कव्हर केलेलं नाही. दिस इज जस्ट फॉर गिव्हिंग अन आयडिया. या टाईपमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हेच विचारतील असं नाही. या चॅप्टरमध्ये अजूनही बरेच क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रिपेअर करायला लागणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डू नॉट फॉरगेट टू शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल फॉर मोर सच व्हिडिओज. मी चॅप्टर वाईज अजून असे काही व्हिडिओ PYQचे घेऊन येणार आहे.